बीडमध्ये जेलमध्ये झालेल्या मारहाणी प्रकरणातली ही मोठी बातमी आहे। बीड जेलमध्ये नेमकी मारहाण झाली का याची एक्सक्लुझिव्ह माहिती पुढारी न्यूजच्या हाती लागलेली आहे। जीवे मारण्याच्या हेतूने कराडच्या 9 गुंडांनी हल्ला केला अशी तक्रार महादेव गित्ते यांनी केली होती। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाला होता। गित्तेनं हा आरोप सुद्धा या तक्रारीमध्ये केलाय। महादेव गित्ते, राजेश वाघमोडे या दोघांची तुरुंगातून गुन्हा दाखल करण्यासाठी मागणी सुद्धा या दोघांनी केली आहे। तर महादेव गित्ते, अशोक वाघमोडे यांचे तक्रार अर्ज पुढारी न्यूजच्या हाती लागलेत। सुदीप सोनवणे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, रघुनाथ फड, बालाजी दहीफळे, हैदर अली, लाईक अली, योगेश मुंडे, गजानन फड यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। तर जेलमध्ये नेमकं काय घडलं होतं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जेलमध्ये नेमकं काय घडलं होतं? महादेव गित्ते आणि अशोक वाघमोडेची तुरुंग अधिकाऱ्यांकडे त्या दोघांनी तक्रार केली। कोणी तक्रार केली? तर महादेव गित्ते आणि अशोक वाघमोडे या दोघांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडे तक्रार केली। जीवे मारण्याच्या हेतूने 9 जणांनी हल्ला केल्याचा आरोप याच तक्रारीमध्ये करण्यात आला होता। 31 मार्चला 8 ते 11च्या दरम्यान जेल सर्कल या ठिकाणी जीवघेणा हल्ला झाल्याचा उल्लेख या तक्रारीमध्ये करण्यात आला होता। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हल्ला झाल्याची तक्रार या दोघांनी केलेली होती। तर सुदर्शन घुले, सुदीप सोनवणे, प्रतीक घुले, रघुनाथ फड यांनी हा हल्ला केल्याचाही आरोप करण्यात आला। बालाजी दहीफळे, हैदर अली, लाईक अली, योगेश मुंडे, गजानन फड यांचाही हल्ल्यामध्ये सहभाग होता अशी ही तक्रार ही गित्ते यांच्याकडून देण्यात आली। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली। सीसीटीव्ही फुटेजचा तपास करण्याची मागणी सुद्धा गित्तेनं केली। गुन्हा दाखल करावा, जीवे मारण्याचा हेतू असल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आला।